ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। गोष्पदीकृतवाराशिं मशकीकृतराक्षसम् रामायण महामाला रत्नं वन्दे नीलात्मजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। उपस्थित सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या आपल्या विषयाला चिंतनाला प्रारंभ करूया। आपण चिंतनासाठी घेतलेला जो विषय आहे तो म्हणजे भारतीय नीतिमत्तेचे आधारस्तंभ रामकृष्ण। मागच्या वेळेस गणेशोत्सवाच्या निमित्ताने चिंतन करत असताना रामायणातील बांधवांचा आपण विचार केला होता। रामायणातील भ्रातृभाव हा असा विषय घेऊन ते भाऊ परस्परांशी कसे वागले इत्यादी विचार करत असताना चर्चेतना या विषयाचा प्रारंभ झाला होता। आणि त्या निमित्तानेच ज्यांची चरित्र विस्ताराने वर्णिली गेली आहेत, जी विस्ताराने सांगितली गेली आहेत, असे दोन राम आणि कृष्ण या दोघांचाही आपल्याला आपल्या मर्यादित वेळेत विचार करायचा आहे। आणि ते मर्यादित वेळेत विचार करण्याचं शिवधनुष्य पेलायचंय। तुम्हाला ऐकायचंय त्या दृष्टीने तुमच्यावरती ते बंधन आहे आणि मला सांगायचंय त्यामुळे त्या दृष्टीने माझ्यावरती बंधन आहे। पण ती शक्ती गणपतीरायाच आपल्याला देवोत ही त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि विषयाला आरंभ करतो। विषय आपण निवडला रामकृष्ण। मागलं जे उपपद आहे की भारतीय नीतिमत्तेचे आधारस्तंभ हा आता आपण मुद्दा बाजूला ठेवू, कारण ते आपल्यासाठी एक तपासण्याचं किंवा विचारासाठीचं एक सापेक्ष साधन असणार आहे। केवळ चरित्राचा विचार करायचा झाला तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र जे आपल्याला रामायणामध्ये सापडतं आणि मूलतः ज्याचा मूळ स्रोत आहे वाल्मिकी रामायण त्यामध्ये सापडतं। आणि कृष्णाचं चरित्र पाहायचं झालं तर त्याचा मूळ स्रोत हा भागवतातील दशमस्कंद आणि त्याच्यानंतर महाभारत यामध्ये विस्ताराने सापडतो। या दोघांच्याही चरित्राचा विचार करायचा झाला विस्ताराने तर काय जिथे 7-7 दिवस 9-9 दिवस त्यांचं चरित्र सांगितलं जातं तिथे आपल्याला तास दीड तासामध्ये तर काही करता येणार नाही। पण तरी देखील त्यांचं चरित्र काय आहे तर एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलं गेलं। काय आहे? काही नाही। रामाचं चरित्र सांगत असताना काय झालंय? आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम। पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम। इथे रामायण संपलं। सुरुवात कुठनं झाली? आधी राम वनवासाला गेले, मग तिथे काय झालं? वनवासामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी ते सोन्याचं हरिण पाहिलं, सीतेचं अपहरण झालं। मग सीतेचं अपहरण झाल्यानंतर पुढे काय झालं? त्या जटायूशी संवाद झाला, त्याने सांगितलं म्हणून मग सुग्रीवाशी भेट झाली, मग वालीचा वध केला गेला, त्यातून पुढे सुग्रीवाने मदत केली म्हणून मग लंकेपर्यंत जाऊन पोहोचले। लंकेमध्ये हनुमंत गेले, त्यांनी लंकेचं दहन केलं, सीतेची बातमी आणून सांगितली। मग हे लंका समुद्र ओलांडून लंकेमध्ये गेले, लंकेमध्ये गेल्यानंतर तिथे कुंभकर्ण आणि रावण यांचा वध केला। विभीषण यांना एक सेवक म्हणून किंवा भक्त म्हणून प्राप्त झाला आणि ते पुन्हा अयोध्येमध्ये आले। रामायण संपलं।
पण हा अत्यंत संक्षेपाने विचार झाला. कृष्णाच्या चरित्राचा विचार करायचा झाला तर काय सांगितलं गेलं? आदौ देवकी देव गर्भजननम गोपी गृहे वर्धनम मायापूतन जीवतापहरणम गोवर्धनोदाहरणम कंसच्छेदन कौरवाधिहननम कुंती सुतापालनम एतत् भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. भगवान कृष्णाचं चरित्र एवढंच सांगितलं गेलं. त्या कारागृहामध्ये जन्म झाला, मग गोकुळामध्ये गेले, गोकुळात मग मथुरेत गेले, कंसाचा वध केला, इतर राक्षसांचा विनाश केला, मग कौरवांचा विनाश केला, त्या पांडवांचं रक्षण केलं, झालं. पण यामधनं आपल्याला काहीच प्राप्त होत नाही. का? कारण या कथांचं आपण श्रवण करतो. आता माझा मुख्य मुद्दा इथे, या सगळ्या कथांचं आपण श्रवण करतो, भिन्न भिन्न स्रोतांमधून आपण त्या कथा ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत आणि वाचलेल्या आहेत. पण हे सर्व करत असताना त्यामागे का करायचं याचा जास्त विचार आपण करत नाही. गोष्टी आपण ऐकतो, त्यामागे आपला भक्तिभाव असतो, चौकस बुद्धी असते, कुतूहल असतं. पण हे सगळं करत असताना चरित्र कोणाचं सांगायचं, का सांगायचं याचा विचार केला गेला तर 4 गोष्टींचा विचार करावा लागतो. आमच्या गुरुजींनी चरित्राचा विचार मांडत असताना हे 4 मुद्दे सांगितले. काय सांगितलं तर एखाद्या व्यक्तीचं चरित्र निर्माण व्हायचं असेल तर ह्या 4 गोष्टी आवश्यक आहेत. या संपूर्ण आजच्या चिंतनाचा जो उपोद्घात आहे, आरंभ आहे, तो मी तुम्हाला एक पाहण्याचा दृष्टिकोन देण्यासाठी करणार आहे. काय पाहावं, कसं पाहावं यासाठी. काय आहे चरित्रामध्ये तर अनुशासन, विनम्रता, सत्याचरण आणि परोपकार. एखाद्याचं चरित्र निर्माण व्हायचं असेल तर त्यामध्ये ह्या 4 गोष्टी आवश्यक आहेत. काय? अनुशासन, विनम्रता, सत्याचरण आणि परोपकार. केवळ एकच असून चालत नाही आणि केवळ एकच नसूनही चालत नाही, सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. अनुशासन, अनुशासन म्हणजे काय तर नियमाने वागावं, शासन करावं ही इच्छा, तसं करणं. सोपं सांगतोय. अनुशासन म्हणजे नियमाला अनुसरून वागणं, याला अनुशासन म्हणतात. पण ते अनुशासन करत असताना त्यामागे स्वार्थ असेल तर परोपकार येत नाही. दुर्योधन नियमाने वागत नव्हता असं नव्हे, त्याने आपलं राज्य टिकावं म्हणून पांडवांबरोबर केलं, ते कपट होतं, राजकारण होतं, पण त्यामध्ये स्वार्थ होता. त्यामुळे दुर्योधनाचं चरित्र सांगितलं जात नाही आणि सांगूही नाही. अनुशासनाचा विचार. मग अनुशासनानंतर येतं ते सत्याचरण. आपलं आचरण हे सत्यासाठी असावं. सत्याचरण याचा विग्रह करत असताना सत्यासाठी आचरण या दृष्टीने घ्या. कारण आचरणात प्रत्येक वेळेला सत्यच प्रकट होत असेल तर कधी कधी ते अधर्माचं रक्षण करणारं असतं, तसं होता कामा नये हा देखील विचार आहे. मग सत्य काय आहे, शाश्वत तत्व आहे, त्याच्यासाठी असणारं आचरण हे सत्याचरण घ्या. ते सगळीकडे आहे का? नाही. ज्या ठिकाणी पाखंड आहे, कपट आहे, त्या ठिकाणी सत्याचरण नाही. मग त्यामुळे तिकडे चरित्र सांगता येत नाही. मग पुढे येतं विनम्रता. विनयशील असावं लागतं, अंगामध्ये शरीरामध्ये त्या विनम्रतेला असावं लागतं. त्या ठिकाणी रावणाचं चरित्र पहा, सगळं सामर्थ्य पण विनम्रता नाही, म्हणून रावणाचं चरित्र सांगितलं जात नाही. विनम्रता नाही, गर्व आहे, त्या ज्ञानाचा विद्वत्तेचा अभिमान आहे, म्हणून ते सत्याचरण होत नाही. पुढे येतं परोपकार. दोघांच्याही, राम आणि कृष्ण या दोघांच्याही चरित्रामध्ये एक सामायिक मुद्दा काय असेल तर तो परोपकार आहे. जीवन स्वतःसाठी नाही, लोकार्पित जीवन आहे.
असे हे दोन राम आणि कृष्ण यांच्या ठिकाणी अनेक साम्य आणि भेद आहेत चरित्रामध्ये. या दोघांना आपण काय म्हणतो? हे दोन्ही कोण आहेत? अवतार आहेत. राम आणि कृष्ण हे कोण आहेत? अवतार आहेत. माझा अवतार म्हणजे काय हा मुद्दा सांगायच्या पूर्वी एक वेगळा मुद्दा मी मांडतो. जो विचार आहे तो आधी प्रकट करतो, कारण तो आपल्याला पुढच्या चिंतनाला आवश्यक ठरणार आहे म्हणून. राम आणि कृष्ण हे त्यांच्या त्यांच्या चरित्राचे नायक आहेत. आपल्या भाषेमध्ये हिरो किंवा प्रोटॅगनिस्ट, सोपं. पण ते अवतार आहेत म्हणून त्यांना सगळं शक्य झालं हा विचार बाजूला ठेवून ते कसे वागले हे पहा. मूळ वाल्मिकी रामायणाचा विचार केला तर रामाने कधीही मी अवतार आहे म्हणून सांगितलं नाही. रामाने कधी असं म्हटलं नाही मी अवतार आहे, नाही सांगितलं. त्याचं संपूर्ण जीवन हे सामान्य मनुष्याप्रमाणे होतं आणि अवताराचा चष्मा काढून डोळ्यावरती आपल्या जी तो अवतार आहे ही जी भिंग आहे ती बाजूला करून त्या चरित्राकडे एकदा पहा की लक्षात येईल हे जीवन आपणही जगू शकतो. कारण होतं असं, अवतार आहे म्हटल्यावरती अवताराला काहीही शक्य असतं. ते अवतार होते म्हणून वागू शकले, माझ्याच्याने ते शक्य नाही ही आपणच आधीच पराभवाची मान्यता करून घेतो. आधीच हा आपण पराभव मान्य केला की त्यांची शिकवण ही आम्ही जगू शकत नाही, वी हॅव टू कॉम्प्रोमाइज असं म्हटलं की सगळा आपला आपण विनाश आणि पराभव करून घेत असतो. म्हणून अवतारी संकल्पना काय आहे, अवतार म्हणजे काय हे सांगण्यापूर्वी त्याचं प्रयोजन, त्याचं कारण या सगळ्याचा विचार सांगण्यापूर्वी एक लक्षात घ्या की या दोघांच्याही चरित्राकडे पाहत असताना हाही एक विचार करा की सामान्य मनुष्य म्हणून ते कसे जगलेत आणि तसं मी जगू शकतो का. आणि मग लक्षात येईल की अरे खरंच हे माझ्याच्याने हे जगणं शक्य आहे, पण मी का तसं वागत नाही. मग माझं कुठे चुकतंय का तो विचार करा. मग आता पुढे येऊ अवतार या संकल्पनेकडे. अवतार कशाला म्हणायचं? अवतरती इति अवतार, सोपं सांगितलं जातं. अवतार अवतार म्हणजे काय? ते अवतीर्ण झाले. आपल्याकडे मराठी भाषेमध्ये काय अवतार करून घेतलायस म्हटलं जातं. काय अवतार करून घेतलायस म्हणजे आता काय झालंय ते काय अंगावरती चिखल उडालाय, सगळे कपडे माखलेत, ते केसांमध्ये चिखल आहे, केस भिजलेत, सगळंच काय अवतार करून घेतलायस म्हणजे काय? आपल्या डोळ्यांना दिसणारं रूप किंवा इंद्रियांनी कान नाक डोळे जीभ त्वचा आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनी आपल्याला काय कळतं? शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय कळतात. पाहता येतं, ऐकता येतं, वास घेता येतो, स्पर्श करता येतो, चव घेता येते. या सगळ्या प्रकारे ज्याचं आपल्याला निरीक्षण करता येतं, अनुभव घेता येतो, त्या रूपाला प्राप्त होणं म्हणजे अवतार घेणं. म्हणून दृष्टी गोचर होणं ह्याला अवतार म्हणतात. म्हणून थोडं पुढे जाऊन मला एक अजून व्याख्या सांगायची आहे जी जगद्गुरु आदिशंकराचार्यांनी भगवद्गीतेच्या भाष्याच्या उपोद्घातामध्ये म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये अवतार म्हणजे काय हे सांगत असताना केली, जिथे धर्म म्हणजे काय याचा देखील विचार आला. धर्माच्या रक्षणासाठी जो आदिकर्ता परमात्मा आहे तो देवकीच्या गर्भातून कृष्ण रूपाने जन्माला आला, हाच कृष्णाचा अवतार आहे. मी सोप्प करून सांगितले. तोच परमात्मा जगाच्या कल्याणासाठी देवकीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाला आणि जगाच्या कल्याणासाठी कृष्ण रूपाने अवताराला आला. पण मग का आला? अवतार भगवंत का घेतात? रामावतार असेल, कृष्णावतार असेल, नाहीतर अन्य सर्व अवतार असतील, का घेतात?
तर याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतं. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, मी अवतार का घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आत्मानं सृजाम्यहम, मी सर्जन करतो, मी प्रकट होतो. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी प्रत्येक युगामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेतो. कशासाठी? धर्म संस्थापनार्थाय परित्राणाय साधूनां. हे अनुकूल आहे, म्हणजे पॉझिटिव्ह. आणि मग नकारात्मक आहे, निगेटिव्ह दृष्टीने उलट काय आहे? अनुलोम विलोम घ्या, शब्द अचूक अनुलोम विलोम होतील. प्रयोजक आणि दूर करणारे, निराकरण करणारे. काय? विनाशायच्या दुष्कृताम, दुष्टांचा विनाश करण्यासाठी. आता हे मुद्दे लक्षात घेऊन दोन्ही चरित्रांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असला पाहिजे. हे मुद्दे लक्षात घेऊन सांगितलं काय? पहिल्यांदा धर्माचं रक्षण करायचं आहे. धर्माने वागणारे जे साधू पुरुष आहेत त्यांचं रक्षण करायचं आहे, आणि जे दुष्ट आहेत त्यांचं निर्दलन करायचंय. पण कसं व्हायचं? मला सांगा, धर्म अशी काही वस्तू आहे का की जिचं रक्षण करता येईल? हा, हे घ्या, हा धर्म आहे आणि याचं करा रक्षण, असं होतं का? नाही होत. मग व्याख्या करावी लागते. धर्म म्हणजे काय? धर्म आपण ज्याला म्हणतो म्हणजे काय? कारण इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर करत असताना रिलिजन असं केलं गेलं जे अपूर्ण आहे, त्याच्या म्हणजे जवळपासही पोहोचत नाही. त्याच्या मागे संकल्पना काय आहे, भाव काय आहे ते पाहावं लागतं, त्याचा विचार करावा लागतो. धारणात धर्ममित्याहुः ययेदं धार्यते प्रजा. एक उदाहरण आलं, जो धारण करतो तो धर्म आहे. धारण करतो, पोषण करतो. समाजातील प्रत्येक घटकाला, आता नीट लक्ष देऊ नये का, समाजातील प्रत्येक घटकाला एकमेकांशी बांधून ठेवणारा, प्रत्येक घटकाचं श्रेय साधणारा, उन्नती साधणारा आणि कोणत्याही घटकाला त्रास न होऊ देता त्यांचं कल्याण करणारा तो धर्म आहे. पण तो धर्म प्रत्येक घटकाने मान्य केला पाहिजे तर धर्म ठरेल. हे त्याच्यामधलं कंसातलं वाक्य आहे. का? मी थोडं पुढे जाऊन सांगतो, परत मागे येणार आहे. याचं कारण हे आहे, दुसऱ्याचं कल्याण होत असताना मला त्रास सहन करावा लागत असेल तर तो मी केला पाहिजे, कारण माझं कल्याण होत असताना तो त्रास सहन करतोय हे मी पाहतोय. विचार करा, माझं कल्याण झालं पाहिजे पण दुसऱ्याचं कल्याण होत असताना मी त्याला काहीच मदत करणार नाही, अजिबात त्रास सहन करणार नाही. हा धर्म ठरेल का? ठरत नाही. धर्माचं थोडं हे जाऊन देत. मी सोपं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपण ट्रेनने प्रवास करतो. ट्रेनने प्रवास करत असताना गर्दी असते, दारामध्ये लोक लोंबकळत असतात. आपण ओरडतो, अरे जागा द्या, आतमध्ये जागा असेल. आपण आतमध्ये घुसतो आणि शिव्या देतो, आतमध्ये जाऊ देत नाहीत, घुसून देत नाहीत म्हणून. पण आपण आत घुसल्यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या स्टेशनवरती आपल्या मागून येणाऱ्यांना आपण आत शिरू देतो का? आता गर्दी आहे, मागच्या ट्रेनने या, असं चालत नाही. त्यामुळे धर्म ही संकल्पना जेवढी व्यापक आहे तेवढीच ती अत्यंत नाजूक देखील आहे. तिला नखाला देखील त्याच्यात स्पर्श करता येत नाही. नखाची देखील जरी इजा झाली तरी अनेकांना त्रास होतो. एकाला नाही, अनेकांना त्रास होतो. म्हणून भगवद्गीतेच्या भाष्यामध्येच उपोद्घातामध्ये आचार्यांनी सांगितलं, धर्म म्हणजे काय? काही नाही. धर्म हे जगाच्या स्थितीचं कारण आहे.
धर्म हे जगाच्या स्थितीचं कारण आहे. धर्म टिकून का राहिला किंवा जग का टिकून राहिलं? कारण लोक अजून धर्माने वागतायत म्हणून, काहीतरी एथिक्स पाळतायत म्हणून. नाहीतर परस्परांशी युद्ध करून कधीच आपण जगाचा विनाश करून टाकला असता. तेवढं सामर्थ्य आपण निर्माण केलेलंच आहे, आपल्याला माहिती आहे. पण कुठेतरी तो धर्म आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे म्हणून जगाची स्थिती चालू आहे. पुढे म्हणतायत प्राणीनाम, हे आपण व्यावहारिक सांगितलं. पण आता वेदांच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर काय आहे धर्म? तर प्राणीनाम साक्षात अभ्युदय निश्रेयस हेतुर्यः सहा धर्म. प्राण्यांचं व्यावहारिक आणि आध्यात्मिक कल्याण साधणारा जो आहे त्याला धर्म म्हणा. प्राणीनाम म्हणजे सगळ्या जीवांचं, नराणाम म्हटलं नाही, प्राणीनाम म्हटलं. सगळ्या जीवांचं आध्यात्मिक आणि व्यावहारिक कल्याण साधणारा जो आहे त्याचं कारण, हेतु, त्याचं कारण जो आहे तो धर्म. सहा अनुष्ठीयमानः, त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे. अनुष्ठान करणं म्हणजे काय? नियमाने कठोरतेने पालन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे, तर तो धर्म आहे. नाहीतर नुसतीच थिअरी आहे. सोपं उदाहरण सांगतो. कृष्णाच्या चरित्रामध्ये, महाभारतामध्ये पहा, द्रौपदीची विटंबना होत असताना धर्म जाणणारे किती जण तिकडे उपस्थित होते? द्रोण होते, भीष्म होते. त्यांना धर्म काय ते कळत होतं, पण त्यांनी आचरण केलं का? नाही. त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित झाला, काय करायचं? ज्या राजाचं मीठ खाल्लंय, ज्या राजाला वाचवण्याचं, ज्या राजाचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली आहे, त्याच्या बाजूने राहायचं काय का स्त्रीची विटंबना होत असताना त्याच्या विरुद्ध जाऊन आचरण करायचं? हेच धर्माचरणाच्या बाबतीतलं गूढ आहे. इथेच आपली परीक्षा होत असते. अर्जुनाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग जो आहे भगवद्गीतेचा, अर्जुनाच्या समोर प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळेला भगवंतांनी कान उघडणी केली म्हणून अर्जुन पुढे युद्धाला प्रवृत्त झाला. तो विषय स्वतंत्र आहे, त्याचा विस्तार स्वतंत्र आहे. पण हे सहा अनुष्ठीयमानः, त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे, तर तो धर्म टिकतो. केवळ पुस्तकात त्याला बांधून ठेवता येत नाही. आपलं जर का व्यावहारिक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे नियम आहेत, कायदे आहेत, पण ते जोपासावे लागतात. कायदा आहे पण त्याचं पालनच केलं गेलं नाही किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही. सोपं कळेल म्हणजे, तर काय, काही नाही, चोर चोऱ्या करतायत, चालू देत, होत नाही ना तसं. अनुष्ठीयमानः, त्याचं अनुष्ठान करावं लागतं. पण हे करत असताना होतं काय? अनुष्ठातॄणाम कामोद्भवात. अनुष्ठान करणारे जे आहेत, अनुष्ठान करणारे जे आहेत, कोणास कशाचं? धर्माचं, त्यांच्या ठिकाणी काम, डिझायर्स उद्भवात, उत्पन्न झाल्याने, त्यांच्या ठिकाणी स्वार्थ उत्पन्न झाल्याने, त्यांच्या ठिकाणी न्यूनाधिक्याची भावना उत्पन्न झाल्याने सहा धर्म हा झालं काय? तो धर्म काय झाला? अभिभूत झाला, झाकला गेला. का झाकला गेला? झाकला गेला म्हणजे काय? हीयमान विवेक विज्ञान हेतुकेन अधर्मेण.
मगाशी जे उदाहरण सांगितलं, काय करायचं? राजाचा सेवक म्हणून जी घटना होते ती पाहायची का त्या घटनेच्या विरुद्ध उभं राहायचं? विवेक केला पाहिजे. विवेक करावा लागतो. समोर आलेल्या परिस्थितीमध्ये योग्य काय आहे, कोणतं आचरण श्रेष्ठ आहे, महत्वाचं हे ठरवावं लागतं. आणि तो विवेक जर अभिभूत झाला, झाकला गेला, तो मला करता आला नाही, तर धर्माचा विनाश होत असतो. अत्यंत सूक्ष्म विचार आहे, आपण लक्षात घ्या. आपण परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम याच्यामध्ये जे म्हटलं धर्मसंस्थापनार्थाय, धर्म लयाला गेला म्हणजे काय? तर धर्माने आचरण करणारे जे आहेत त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या विवेकाचा ऱ्हास झाला. त्या विवेकाचा ऱ्हास झाल्यामुळे जो अधर्म आहे तो धर्म वाटू लागला आणि धर्माच्या छत्राखाली अधर्माचं रक्षण होऊ लागलं. म्हणून भगवंत म्हणतात, मी अवतार घेतो. अभिभूयमाने धर्मे प्रवर्धमाने च अधर्मे. धर्म झाकला गेला, अधर्म वाढीस लागला, असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला भगवंत म्हणतात, मी अवतार घेतो, म्हणजे मी प्रकट होतो. मग प्रकट झाल्यानंतर मी काय करतो? काही नाही. एक सोपं मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला त्याचं उत्तर नाही दिलं तरी चालेल, मला उत्तराची अपेक्षा नाही, पण एक ते आत्मचिंतन व्हावं म्हणून सांगतोय. जन्माला आल्यानंतर आई वडिलांनी त्याग केला. राजाचा मुलगा असून, राजकुळात जन्माला आलेलं असून देखील, येऊन देखील सगळं बालपण हे गोकुळामध्ये गेलं, म्हणजे गवळ्याच्या घरी गेलं. घरी संपन्नता होती का त्या ठिकाणी? होती, पण राजाची संपन्नता आणि गवळ्याची संपन्नता भेद आहे ना. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस किंवा शहरातला श्रीमंत माणूस, काहीतरी फरक असणार आहे ना संपन्नतेमध्ये. एवढंच नाही, लहान असताना कितीतरी वेळेला मारण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे, पुढे गेले, आपल्या सख्या मामाला मारावं लागलं. का? कारण तो त्रास देत होता, त्याला मारलं पाहिजे. त्यानंतर 18 वेळेला त्या जरासंध जो आला त्याच्याकडनं रक्षण करावं लागलं. स्वतःच्याच लोकांनी त्रास दिला, नावं ठेवली की तू इथे आहेस म्हणून तो आपल्यावरती स्वारी करतो, जा निघून इकडनं. सोडून गेले, परत आले. का आले? नाही नाही, तूच आमचं रक्षण करू शकतो, आमच्याच्याने तो झेपत नाही, पेलवत नाही. पुढे काय झालं? सगळ्यांना घेऊन ज्या ठिकाणी ते राहत होते ती नगरी सोडून मथुरेतनं कुठे आले? द्वारकेमध्ये आले. द्वारकेत आल्यानंतर तिथेही शांत आहे का? नाही. कळलं पांडवांना त्रास होतोय, चला मदतीला जा, धावा. तिकडे गेल्यानंतर अनेक प्रकारे मदत करतायत, कधीही स्थैर्य नाही जीवनाला. किती वेळेला आरोप केला गेला चोरीचा, तो श्रीमंत कमेणी चोरलात. कृष्ण म्हणाले, मी चोरला नाही, तुम्हाला हवा असेल तर आणून देतो, पण मी चोरलेला नाही. आपल्यावरच्या आरोपांचं निराकरण करावं लागलं. पुढे त्या युद्ध टळावं म्हणून प्रयत्न करावे लागले, शिष्टाई करावी लागली, फसली. सगळं झालं. मी अनेक गोष्टी इथे गाळलेल्या आहेत, परंतु तरी देखील समजून घ्या, कुठेही शांत जीवन नाही. आणि सगळ्यात शेवटी झालं काय? सगळं झाल्यानंतर
धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यानंतर देखील गांधारीने शाप दिला, जसं माझ्या पुत्रांचा मृत्यू मी पाहिला. अरे तू रडतोयस, माझ्या पुत्रांचा मृत्यू पाहिला, तुला ऐकू नाही का आलं? एवढे योद्धे मेले, त्यांच्या त्या विधवा झाल्या, त्यांचं रुदन तुला ऐकू येत नाही का? तुला देखील तुझ्या कुळाचा नाश पाहावा लागेल. शापच भोगावा लागला. कुठे सामान्य जीवन आहे? आपण असं जगू शकतो का? असं आपल्या जीवनात आलं तर आपण म्हणू, गेले हे लोक चुलीत, मी चाललो. नाहीतर या सगळ्यांविरुद्ध आपण शस्त्र घेऊन उठलो असतो आणि सगळ्यांचा संहार केला असता. चांगले असोत वाईट असोत सगळे गेले. भगवंतांकडे ते सामर्थ्य होतं, पण तसं ते वागले का? नाही वागले. हा कृष्ण चरित्राचा विचार झाला. मी हे का सांगतोय? कारण प्रत्येक वेळेला कृष्णाचं चरित्र किती गोड आहे, सुंदर आहे हेच आपण पाहिलंय, परंतु त्यामधलं गांभीर्य कधी आपण बघतच नाही. आणि जोपर्यंत त्याकडे आपण गांभीर्याने पाहत नाही तोपर्यंत त्यांच्या चरित्रातनं आपल्याला काय शिकायचं हे आपल्याला कळत नाही. रामाच्या चरित्राकडे पहा. जन्माला आले, कोड कौतुक भरपूर झालं. काय दोन अवतारांमध्ये भेद आहे ना, तो असाच आहे. इथे काही ते घर सोडून लहानपणी जावं लागलं नाही. व्यवस्थित सगळं बालपण दिगसुखात गेलं. नंतर उत्तम प्रकारे शस्त्रांचं विद्येचं अध्ययन झालं. गुरुजीच मुलगी पाहायला घेऊन गेले. मी अगदी व्यावहारिक बोलतोय, उथळ बोलतोय म्हटलं तर, पण गुरुजींनीच त्या स्वयंवराच्या ठिकाणी नेलं. तिकडे स्वयंवर झालं. बरंच त्याच्यामध्ये ते विस्तार भरपूर आहे. मग ते दशरथाकडे ते परत आले. तिकडे सगळं काही सुखाने चालू होतं. दशरथाला वाटलं की नाही आता रामाला राज्याभिषेक व्हावा. ग्रह फिरले. 14 वर्ष वनवास स्वीकारला. या सगळ्याचा आपण पुढे दोन्ही मध्ये समानता भेद पाहत असताना एकदा विचार करणार आहोत. मी आताच गांभीर्य कळावं म्हणून सांगतोय. काही विरोध केला नाही. वनवासाला जायचंय ठीक आहे, भरताला राज्य द्यायचंय हरकत नाही. वाईट वाटलं नाही की सुख झालं नाही. तटस्थ होते राम. वनवासात गेले. 13 वर्ष वनवासामध्ये राहिले. शेवटच्या वर्षामध्ये, एका वर्षाच्या काळामध्ये सीतेचं अपहरण आणि सीतेला परत आणणं ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. कारण रावणाने सीतेला सांगितलं होतं 1 वर्षाचा अवधी आहे, तोपर्यंत तू माझ्याशी लग्नाला तयार हो, नाहीतर मी तुला मारून टाकेन. सीतेचं अपहरण झालं. सीतेचं अपहरण झाल्यानंतर सीतेच्या शोधार्थ फिरत होते. पुन्हा सीता प्राप्त झाली. परत आले. ज्या रामाचा धर्मप्रतिज्ञ, सत्यप्रतिज्ञ म्हणून गवगवा होता, कौतुक होत होतं, त्याच रामाच्या राज्यामध्ये असणाऱ्या नागरिकांनी, धोब्याने नव्हे नागरिकांनी असा संशय प्रकट केला की सीतेचा रामाने स्वीकार कसा केला? की तर रावणाने अपहरण केलं होतं ना. काय करावं हो राजाने? मी राजा आहे ऐका माझं असं सांगावं? मग उन्मत्त राजामध्ये आणि रामामध्ये काय भेद राहिला असता? दुर्दैव आहे. सत्य जाणत असून देखील धर्माच्या रक्षणासाठी त्याचं, मी हा विषय पुन्हा घेणारे विस्ताराने, पण दुःख पहा रामाच्या जीवनातलं. मान्य करावं लागलं आणि सीतेचा त्याग करावा लागला. एके ठिकाणी हातात नव्हतं, अपहरण झालं त्यावेळेला. सीतेचा वियोग कर्माने घडलाय. त्याच्यामध्ये इट वॉज नॉट इन रामाज हँड असं म्हणा. ते रामाच्या हातात काही नव्हतं, ते घडलं. इथे शक्य आहे पण करता येत नाही. स्वतःहून त्याग करावा लागला. ठीक आहे, नंतर आले, पण रामाच्या लक्षात आलं इथे जर
समाजाला शिकवण द्यायचीच असेल, शिकवायचं असेल, तर हे असं वागलंच पाहिजे. रामचरित्र पहा, कुठे सुख आहे हो? आपण म्हणतो आपल्याला असं जगता येईल का? 14 वर्ष वनवासात राहिलेत, कसे राहिलेत? पायामध्ये चपला नाहीत, वल्कल धारण करायची, केसांच्या जटा बांधायच्या, कंदमुळं खायची. कंदमुळं खाय, आता आपण ऋषींची भाजी करतो पण ती तुपामध्ये वगैरे परतून करतो, तसं नाही. ते तसं भोजन नव्हे. जमेल का आपल्याला? आणि ते काय आहे, याच्या आधी असे राहिले नाहीयेत. रामायणामध्ये पहा, हवं तर गोस्वामी तुलसीदासांचं जे तुलसी रामायण आहे, रामचरितमानस आहे, त्याच्यामध्ये पहा, मऊ मऊ गाद्यांवरती झोपणाऱ्याला जमिनीवरती झोपावं लागतंय. कसली शय्या आहे ती? पर्ण शय्या आहे, गवताचं आहे. पण हे सगळं का केलं? काही नाही, आम्हाला दुःख भोगावं लागलं तरी चालेल, पण समाजासमोर धर्माचा, नीतीचा आदर्श उभा राहिला पाहिजे. हे त्यामागचं प्रयोजन आहे. आणि म्हणून आता या दोघांचाही, रामाचं चरित्र घ्या किंवा कृष्णाचं चरित्र घ्या, ह्या दोघांचाही विचार करताना या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पाहायचं आहे त्यांच्यामध्ये भेद काय आणि साम्य काय. साम्य काय आहे? एक साम्य तर आपण मान्यच करून पुढे जातोय, धर्माच्या रक्षणासाठी त्यांचं जन्मभर आचरण होतं. धर्म म्हणजे काय? ज्याने सगळ्या जगाचं कल्याण होतं त्याला धर्म म्हणा. धारणा धर्ममित्याहु ययेदम धार्यते प्रजा, हा धर्म आहे. त्याच्यासाठी त्यांनी झटलं, आचरण केलं, हे सगळं आपण पाहिलं. पण आता गंमत पहा, संपूर्ण रामाच्या चरित्राचा विचार केला तर रामाच्या चरित्रामध्ये कुटुंब प्रधान आहे. रामाच्या चरित्रामध्ये कुटुंब प्रधान आहे. त्याचा परिणाम समाजावरती झाला नाही असं नाहीये, पण प्रधान काय तर राम स्वतःचं कुटुंब आहे. आणि कृष्णाच्या चरित्रामध्ये समाज प्रधान आहे. त्याचा कुटुंबावरती परिणाम झाला नाही का? कुटुंब त्या समाजामध्ये आलं नाही का? आलं, पण त्या ठिकाणी समाज प्रधान होता. शतावधानी आर गणेशन यांचं एक फार सुंदर पुस्तक आहे उपलब्ध, शिव रामकृष्ण म्हणून. ते मुळातून वाचण्यासारखं आहे. म्हणजे त्याच्यावरती त्यांनी जो विचार मांडलाय ना, त्याच्यामध्ये त्यांनी हेच मुद्दे मांडलेत. रामाचं चरित्र हे कुटुंब प्रधान आहे, एक फॅमिली मॅन. आणि कृष्णाचं चरित्र हे सोशल आयडियल. आता लक्षात घ्या, संपूर्ण आता आपण रामायणाकडे पाहू. रामायणाचा जन्मच कुटुंबाच्या वियोगात नाही, कौटुंबिक वियोगात नाही किंवा व्यथेत नाही. कसं ते पहा. मी रामायणातले काही प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाल्मिकी रामायणाचा जो आरंभ होतो त्याच्यामध्ये वाल्मिकी महर्षी आणि नारद यांची भेट होते. ती भेट झाल्यानंतर वाल्मिकी महर्षी काही प्रश्न विचारतात, त्याचं नारद उत्तर देतात. ते झाल्यानंतर वाल्मिकी महर्षी जात असताना, भरद्वाज मुनींबरोबर जात असताना तिथे झाडावरती क्रौंच पक्ष्या किंवा त्या तलावात म्हणा, ते क्रौंच पक्ष्याचे जोडपं बसलेलं असतं, नर मादी, आणि त्यांचा समागम चालू असतो. त्यावेळेला वाल्मिकी पाहतात की एक पारधी त्यातील जो नरपक्षी आहे त्याला बाणाने मारतो. तो
मरतो. मेल्यानंतर ती मादी शोक करते. तो शोक ऐकून वाल्मिकींच्या हृदयामध्ये दुःख उत्पन्न होतं आणि ते त्या पारध्याला शाप देतात. आता यातील विरोधाभास पहा. वाल्मिकींच्या हृदयामध्ये दुःख उत्पन्न झालं, पण ते वाल्मिकी पूर्वजन्मीचे कोण आहेत? आणि त्यांच्या हृदयात दुःख उत्पन्न झालं का? कारण मध्ये जी तपश्चर्या झाली त्याच्यामधनं त्यांना कळत होतं, अरे जे मी करत होतो तेच हा करतोय. अरे कौटुंबिक व्यथा काय असते ते मला माहिती आहे. ते दुःख उत्पन्न झालं, तो द्रवित झालं हृदय ते. आता अजून खोल जाऊ. कारण ती मादी आहे, तिला दुःख का झालं? पतीचा वियोग आहे, म्हणजे कौटुंबिक व्यथा आहे. पारध्याला माहितीये म्हणजे कोणत्या पक्ष्यांना मारावं, कोणाला मारू नये. जर का तुम्ही त्या कोळ्यांना विचारलं, मासेमारी करणारे जे आहेत त्यांना माहित असतं कधी कोणते मासे पकडावेत, कारण कोणते मासे कधी अंडी देतात हे त्यांना माहित असतं. त्यामुळे त्यावेळेला त्यांना मारून चालत नाही. नाहीतर माशांची संख्या वाढणार कशी त्या तलावामध्ये किंवा पाण्यामध्ये, कशी स्थिर राहणार, त्यांना माहित असतं. त्यामुळे इथे या पक्ष्याला मारणं योग्य नव्हे. पारध्याला माहित नव्हतं का? असेलही नसेलही, पण तो पारधी मारण्यास उद्यत का झाला? कारण त्याला घरची चिंता आहे. मी इथे मारलं नाही तर माझ्या कुटुंबाचं पोषण कोण करेल? म्हणजे त्या कर्माकडे प्रवृत्त झालेला पारधी कौटुंबिक व्यथेत आहे. चल अजून पुढे जाऊ. वाल्मिकी त्यांचं आधीचं पूर्वायुष्य पाहू आपण. वाल्या कोळ्याचं जीवन पहा. कशासाठी दरोडे टाकायचे, कशासाठी वाटमारी करायची? कुटुंबाचं पोषण करण्यासाठी. कौटुंबिक व्यथा आहे. झालं. त्या कौटुंबिक व्यथेमधल्या त्या दुष्कर्माकडे प्रवृत्त झाले, पण नारदांनी आठवण करून दिली, अरे तू हे सगळं पाप करतोयस, कोणासाठी करतोय? कुटुंबासाठी करतोय. तुझ्या या पापातनं उत्पन्न झालेलं धन आहे, सुख आहे, त्याचा ते उपभोग घेत आहेत, पण पापात वाटेकरी होणार आहेत का? विचार. नाही. सगळ्यांनी हात वर केले. आई वडील मुलगा बायको सगळ्यांनी सांगितलं, तुमचं कर्तव्य आमचं रक्षण करणं, आमचं पालन पोषण करणं, आमचा तुमच्या पापात सहभाग नाही. कौटुंबिक व्यथा आहे. ज्या कुटुंबाचं पोषण करतो त्यांनीच सांगितलं, तुमचं पाप तुमच्याकडे, त्याचं आम्हाला काही नाही. कौटुंबिक व्यथा आहे. अजून पुढे जाऊ. वाली आणि सुग्रीव यांच्यामधलं भांडण, परस्परांमध्ये जे वैतुष्ट निर्माण झालं, कौटुंबिक व्यथा आहे. विभीषण आणि रावण भाऊ आहेत, पण विसंवाद झाला. विसंवादाचं कारण काही असेल, पण विभीषणाच्या लक्षात आलं, ज्याला मी माझा समजत होतो त्याच्याकडनं मलाही त्रास होणार आहे, रामाकडे जाणंच योग्य, निघून आले. कौटुंबिक व्यथा आहे. कुंभकर्ण रावणाला सांगतो, अरे नीट वाग, दे सीतेला परत नेऊन, ऐकत नाही. पण तरी देखील कुंभकर्ण रावणाबरोबर राहतो, त्याला सोडत नाही. कौटुंबिक व्यथा आहे. अरे फार कशाला, प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला ती पण कौटुंबिक व्यथा आहे, कारण मुलगा नाही. वर्णन आलंय, दशरथाला 350 राण्या होत्या. 3 आपल्याला माहिती आहेत, कौसल्या सुमित्रा कैकेयी, त्या प्रमुख राण्या होत्या, पण 350 होत्या. पुत्र नाही, म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ केला, यज्ञातनं पुत्र प्राप्त झाले, पण मृत्यू कशात नाही? पुत्राच्या वियोगात नाही. कौटुंबिक व्यथा आहे. ही कौटुंबिक व्यथा या रामायणाच्या मुळाशी आहे. आणि ते होत असताना
संपूर्ण जे रामाचं चरित्र आहे ते या कुटुंबाशीच जोडलेलं आहे. कृष्णचरित्राकडे जात असताना कृष्णचरित्रात पाहिलं तर कृष्णाने सर्व जगत आपलं कुटुंब मानलं, पण रामाने जिथे जिथे गेले तिथे आपलं कुटुंब निर्माण केलं. जगाला कुटुंब मानणं आणि ज्या ठिकाणी जातोय तिथे कुटुंब निर्माण करणं दोन वेगळे मुद्दे आहेत. कारण जेवढा विस्तार कमी तेवढी आचरणाची सुलभता असते, आणि जेवढा विस्तार व्यापक त्यामध्ये निर्णय घेण्याची कठीणता काठिण्य हे अधिक असतं. ज्यावेळेला कृष्णाच्या चरित्राकडे आपण जाऊ, एक समाज पुरुष म्हणून त्याच्याकडे पाहू, त्यावेळेला लक्षात येईल. पण आधी रामाच्या चरित्राचा विचार करा. झालं, आदल्या दिवशी सांगितलं होतं किंवा सकाळी, रामा तुला युवराज्याभिषेक होणार आहे. युवराज्याभिषेक म्हणजे माझ्यानंतर राजा तू. त्यासाठी अनुष्ठान वगैरे जे आहे ते जाऊन सांभाळ कर, जे काही गुरुजी सांगतील, वसिष्ठ महामुनी सांगतील त्याप्रमाणे वाग. संध्याकाळी बोलावलं. दशरथ तर सांगूच शकले नाहीत. कैकेयीने सांगितलं, राजाची अशी इच्छा आहे की तू 14 वर्ष वनवासाला जावस आणि भरताला राज्याभिषेक व्हावा. काय गरज होती जाण्याची? रामायणामध्ये संपूर्ण एक प्रकरणच आलंय. वनवासात गेल्यानंतर अनेकांनी युक्तिवादाने रामाला समजावण्याचा प्रयत्न केला. अरे रामा, तू धर्म प्रतिज्ञा पूर्ण करणं हे सगळं म्हणतोयस, पण हेच बिनबुडाचं आहे. कोणत्या भूमिकेवरती किंवा कोणत्या आधारावरती ह्या प्रतिज्ञेचा तू स्वीकार करतोयस? कारण कामाने मोहित होऊन ज्या वेळेला तुझ्या वडिलांनी आदेश दिलाय तो धर्मसम्मत नाहीये, तो योग्य नाहीये. योग्य आहे का सांग? भले त्यांनी प्रतिज्ञा केला असेल, वर दिला असेल, अरे पण तो धर्माला अनुसरून नसेल तर तू स्वीकार का करतो? त्यावरती रामांनी उत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले, त्याचा मी स्वीकार करतो की नाही, ते धर्माला संमत आहे की नाही हा मुद्दा नंतरचा. भरत राजा होण्यास योग्य आहे की नाही? आहे. आणि आमच्या कुलाचं ब्रीद काय आहे? धर्माची किंवा प्रतिज्ञेची पूर्ती करणं. मग ती वडिलांनी केली असेल तरी देखील तिची पूर्ती मी करेन, ते माझं कर्तव्य आहे. प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी असतो तर आपण पाहिलं असतं, अरे गुरुजी म्हणतायत ना, सगळे मंत्रीगण मला अनुकूल आहेत ना, चला परत. कृष्णावतारामध्ये असता, म्हणजे कृष्ण त्या ठिकाणी असता तर त्याने नक्कीच मधला काहीतरी मार्ग काढला असता. पण रामावतारामध्ये भगवंतांना ते शिकवायचं नाहीये, कारण विषय वेगळा आहे, सिच्युएशन वेगळी आहे. काय आहे? कुटुंब महत्वाचं आहे. कुटुंबाशी प्रतारणा करता येत नाही. किती विशाल विचार रामाने सांगितलं आहे. तिथे पहा, तो परत जात नाही. तो म्हणतो, राम म्हणतायत भरताला होऊ देत राजा, त्याच्यात काही दोष नाही. भरताला सांगतायत, भरता तू दुःख करू नकोस आणि तुझ्या आईला नाव ठेवू नकोस. भरताने आईला काय काय नाही बोलय सांगितलं. तू माझी आईच नाहीस, तू वंध्या आहेस असं म्हटलेलं आहे. जे गीत रामायणामध्ये म्हटलंय, माता न तू वैरिणी, त्याच्यामध्ये जे शब्द आहेत वाल्मिकी रामायणामधूनच ते आलेले आहेत. निपुत्रिके तू, किती नाही नाही ते बोलला. पण भरताला रामाने सांगितलं असं बोलू नको. त्यात कैकेयीची काही चूक नाही.
का? कुटुंब टिकून राहिलं पाहिजे, ते महत्वाचं वाटलं रामाला. त्याही पलीकडे जाऊन सगळं अनुकूल आहे हे पाहून राम म्हणू शकला असता, मला राज्याभिषेक होणार म्हणजे होणार, भरत आला तर बघून घेऊ, त्याने माझ्याशी युद्ध करायचं ठरवलं तर मी त्याला युद्धामध्ये हरवेन, म्हणू शकला असता. पण नाही, हे कुटुंब महत्वाचं आहे, कुटुंब जोडून राहिलं पाहिजे. मला सांगा, या पूर्ण प्रसंगामध्ये महाराज दशरथ जे वागले किंवा कैकेयी जे वागली ते योग्य आहे का योग्य आहे? अयोग्य आहे. पण त्या चुकीचा उल्लेख रामाने हे कसे चुकीचे वागले म्हणून केला नाही. त्या चुका स्वतःच्या कर्मातनं सुधारल्या. हे रामचरित्रातनं शिकलं पाहिजे. चुकलं ना माझ्या आई वडिलांचं, ठीक आहे, पण मी सुधारेन. लक्ष्मणासमोर दुःख प्रकट केलंय, त्यांनी आपला तो मनुष्यभाव प्रकट केलाय. कोणत्या माझ्या या कर्माचं फळ आहे की मला हे वनवासामध्ये यावं लागतंय? पण जगासमोर, समाजासमोर कुठेही नावं ठेवली नाहीत. हे रामाच्या चरित्रातनं शिकलं पाहिजे. जनतेसमोर तो कधी कोणाची निंदा करत नाही. आपल्या आई वडिलांची तर नाहीच, कुटुंबातल्या कोणाचीही नाही. पुढे जाऊन पहा, रामाने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सुग्रीवाला भाऊ मानलं, विभीषणाला भाऊ मानलं, त्या ठिकाणी आपलं नवीन कुटुंब निर्माण केलं. पण त्याच वेळेला वाली आहे, त्याचा वध करायला राम मागे पुढे पाहत नाही. आता इथे मग मुद्दा येतो, वालीचा वध कसा केला? कपटाने केला, झाडाच्या आडून लपून केला. पण आपण व्याख्या करतो कपटाने केला. संवाद झालेला आहे, वाली आणि राम यांच्यामध्ये संवाद झाला. वाली म्हणतो, तुम्ही एवढे धर्माचं आचरण करणारे, मागे लपून बाण कसा मारलात? का असं वागलात? रामाने त्याचं जे स्पष्टीकरण दिलंय, स्वतंत्र अध्याय रामायणामध्ये 2 अध्याय आहेत. एक वालीचे प्रश्न आहेत आणि रामांचं उत्तर आहे. संक्षेपाने मी सांगतो फक्त. रामाने सांगितलं, एकतर तू धर्म मला शिकवायला जाऊ नकोस. धर्म काय हे मला अधिक चांगलं कळतं. तू सुग्रीवाची पत्नी तारा हिचं अपहरण केलं, तुझ्या भावाला राज्यातनं हाकलून दिलं. का? गैरसमज झाला म्हणून. त्यामुळे जिथे तू अधर्माने वागलायस तिथे तुला धर्म काय हे सांगण्याचा अधिकार राहत नाही. पुढे, मी तुला युद्धात मारलंच नाहीये, तूच म्हणतो ना, कारण वाली म्हणतो आम्ही वानर आहोत, आम्ही वनचारी आहोत, पण तुम्ही तर मनुष्य आहात, तुम्हाला चांगलं कळलं पाहिजे. तू स्वतःला वानर म्हणतोस ना, तू मला स्वतःला प्राणी समजतोस ना. मी तुझी शिकार केली आहे आणि प्राण्यांची शिकार करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन माझा भाऊ अयोध्येमध्ये राजा झालेला आहे आणि एक त्याचा प्रतिनिधी म्हणून धर्माचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य, आणि जिकडे अधर्म आहे तो मी पाहू शकत नाही, म्हणून मी तुझा वध केलेला आहे. अशा प्रकारे समजावल्यानंतर वाली मान्य करतो, म्हणतो रामा तुमचं बरोबर आहे, माझ्याकडनं खरंच चूक झाली, पण एक करा, माझा मुलगा जो अंगद आहे त्याला आपलंसं करा. ह्याला अजून एक कंगोर आहे.
प्रत्यक्षात वाली हे देखील म्हणतो, तुम्ही माझ्याकडे का आला नाहीत? राजा कोण आहे? मी आहे ना. मदतीसाठी यायचं तर जो वनामध्ये ज्याच्याकडे कोणीच नाही त्याच्याकडे जायचं का राजाकडे मदतीसाठी जायचं? तुम्ही मला माझ्याकडे आला असतात, मी तुम्हाला सगळी मदत केली असती सीतेच्या शोधासाठी. पण तसं चालत नाही. याचं कारण असं आहे, वाली आणि रावण यांच्यामध्ये अग्निसाक्ष करार झालेला होता. मग ज्या ठिकाणी दोन देश एकमेकांचे मित्र असतील तर त्या ठिकाणी एकाच्या मित्रत्वाचा आपण स्वीकार का करावा जेव्हा दुसरा आपला शत्रू आहे? लक्षात घ्या ना, इथे इंटरनॅशनल पॉलिटिक्स येतं. एका कुटुंबाच्या रक्षणासाठी अख्ख्या देशाचा विनाश घडवायचा का? सूक्ष्म विचार करावा लागतो. होतं असं, आपलं जीवन ज्या वेळेला आत्मकेंद्री होतं, भोगवादी होतं, स्वार्थी होतं, भांडवली होतं, त्यावेळेला जीवनामधली जी दरी आहे ती वाढतच जाते. सगळ्यांचं उत्तम व्हावं म्हणून नियमांची निर्मिती केली गेली. पण नियमांचं पालन करणारे हे उपेक्षितच राहतात आणि नियमांमध्ये लूप होल्स शोधणारे वाढतच जातात. एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो. झालंय असं की सामान्य मनुष्य भरडला जाऊ नये म्हणून निर्माण केलेल्या कायद्यातील तरतुदींचा लूप होल्स म्हणून वापर होतो. हे दुर्दैव आहे. एकच गुन्हा झालाय, अगदी सारखा आहे, तंतोतंत आहे. त्यामध्ये दोघांना अपराधी दोषी म्हणून पकडलं गेलंय आणि मग जामिनाची रक्कम ठरवली जाते. त्यातील एकाला ती परवडते म्हणून ती भरतो आणि तो बाहेर पडतो, पण दुसरा भरू शकत नाही म्हणून तुरुंगात पडतो. त्याच्यात न्याय कुठे आहे ते सांगा. धर्म सोपा नाही आणि त्याही पलीकडे जाऊन हा धर्म आहे हे स्वीकारणं अजिबात सोपं नाही. हे मान्य करावं लागतं. हे मी का सांगतोय? कारण माझा पुढचा मुद्दा जो आहे तो अस्थायी आरोप झालेले असताना देखील, ज्याला काहीही संबंध नाही, संदर्भ नाही, बिनबुडाचे आरोप असताना देखील कुटुंब प्रिय असणारा राम सीतेचा त्याग करतो. ही रामाची सामाजिक जाणीव आहे. ह्याचं कारण असं आहे, तुम्ही मगाशी मुद्दा सांगत होतो, मी राजा आहे, मला माहिती आहे योग्य काय आहे ते, मी धर्माने वागतो, तुम्हाला वाटतं ना? मग ऐका, सीता ही शुद्धच आहे म्हणून मी तिचा स्वीकार केलाय. राम सांगू शकले असते, पण तसं झालं असतं तर लोकांनी हे पाहिलं नसतं की राम सत्यप्रतिज्ञा आहे का. अरे तो राजा आहे, राजाला कसंही वागता येतं, हेच शिकले असते आणि मग घराणेशाहीचा जन्म झाला असता. लोक आचरणाकडे पाहतात, लोक आचरणाच्या मागचं कारण पाहत नाहीत. म्हणून एक मुद्दा लक्षात घ्या, धर्म हा आचरणातनं व्यक्त होत असतो. नीट ऐका, धर्म हा आचरणातनं व्यक्त होत असतो, पण आचरण पाहून धर्म काय हेच ठरवता येत नाही. आचरण पाहून काय धर्म आहे ते ठरवता येत नाही, पण धर्म हा आचरणातनच व्यक्त होत असतो. रामाला सीतेचा त्याग करावा लागला का? आज देखील एखाद्यावरती आरोप झाला तर काय करतो? आरोप सिद्ध होईपर्यंत मध्ये कधीतरी त्याला कोठडीत जावं लागतं ना.
ते जाऊ नये म्हणून मग आपल्याकडे जामीन वगैरे ती व्यवस्था केलेली आहे. सिद्ध झाला नाहीये, बरोबर आहे ना, आरोप सिद्ध झालेला नाहीये, परंतु सिद्ध होईपर्यंत काहीतरी पुरावा आहे म्हणून, काहीतरी कारण आहेत म्हणून त्याला पकडलंय. मग त्याच्यातनं उगाच त्याला त्या तुरुंगामध्ये त्रास पडू नये म्हणून काय केलं जातं, जामिनावरती राहा बाहेर. तसंच आरोप झालाय ना, ठीक आहे, सीतेला सांगितलं, सीतेला प्रत्यक्ष असा संवाद नाहीये, त्याच्यासाठीची कारणं वेगळी आहेत. रामाने हा जो निर्णय घेतला त्याची कारणं वेगळी आहेत. थोडक्यात सांगतो, ज्या वेळेला हे सगळं होत होतं, रामाला ते कळलं, त्याच्याच आदल्या दिवशी, त्याच दिवशी राम आणि सीता यांचा संवाद झाला होता. सीता म्हणाली की आपण वनवासामध्ये असताना त्या ऋषीमुनींनी आपली सेवा केली, त्या ऋषीमुनींची जाऊन सेवा करावी अशी माझी इच्छा आहे, त्यांना पुन्हा जाऊन भेटावं असं मला वाटतं. त्याच्या आधी अष्टावक्र संवादामध्ये आणि ते उत्तर रामचरित्रामध्ये वेगळ्या अर्थाने श्लोक आला, साक्षात वाल्मिकी रामायणामध्ये वेगळ्या अर्थाने श्लोक आला, पण दोन्हीकडे हेच आहे. राम म्हणतात की धर्मासाठी मी तुझा लक्ष्मणाचा किंवा प्राणांचाही त्याग करायला तयार आहे. अप्यहम जीवितम जह्याम त्वां वा सीतेस लक्ष्मणाम नहि प्रतिज्ञाम संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः. मी सगळ्याचा त्याग करायला तयार आहे, पण आराधनाय लोकस्य मुंचतो नास्ति मे व्यथाम. धर्मासाठी तुमच्या सगळ्यांचा त्याग करावा लागला तरी मला दुःख होणार नाही, मला त्याचं वाईट वाटणार नाही. का? कारण योग्य काय आहे याची समाजाला जाणीव झाली पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे, हा कळवळ आहे. या सगळ्या मागे ती कुटुंब प्रधानता दिसून येते. आपल्याला ह्याचा रामाच्या चरित्राचा फारसा विचार करायला मिळालेला नाहीये, पण आता मी कृष्ण चरित्राकडे जातो आणि आधी एक उडी घेऊन पुढे जातो, मग मागे येऊ. रामाच्या चरित्रामध्ये जे दोन प्रसंग आले, एक वालीचा झालेला वध आणि सीतेचा त्याग, त्याच ठिकाणी कृष्णचरित्रामध्ये पहा, त्या भौमासुराचा वध केल्यानंतर कृष्णाने त्या 16,100 त्या ज्या स्त्रिया होत्या, राजकन्या होत्या, ज्यांचं अपहरण त्याने केलं होतं, त्यांचा स्वीकार केलाय. कोणीही त्यावेळेला कृष्णावरती आरोप करत नाही, कारण कृष्णाने सांगितलंय मी हा असा आहे, मी हा असा आहे. लहानपणीच त्याने सांगून टाकलंय मी हा असा आहे, मी वागणार धर्मासाठी, मी काही करायला तयार आहे. तुम्हाला नावं ठेवायची आहेत अथवा नाही ठेवायची आहेत मला त्याची चिंता नाही. रामाने प्रत्येक ठिकाणी त्याची काळजी घेतली आहे. अत्यंत सचोटीनेच आचरण झालं पाहिजे याचा विचार केलाय, पण कृष्ण म्हणतो नाही, योग्य तेच झालं पाहिजे, धर्मच टिकला पाहिजे. त्या ठिकाणी समोर कोण आहे याच्याशी मला देणं घेणं नाही. मग कान उघडणी करायची असेल तर सर्वांची केली आहे, पांडवांची केली आहे, कौरवांची केली आहे, यादवांची केली आहे. कृष्ण धर्माच्या बाबतीमध्ये दयामाया दाखवायला तयार होत नाही, अजिबात नाही. दोन प्रसंग आले. आता ज्या ठिकाणी सीतेचा त्याग करायला राम तयार झाला, तिथेच कृष्ण त्यांचा स्वीकार करतो. का? त्याने दाखवलं मी राजा आहे ना, यांच्या कल्याणाची जबाबदारी माझ्यावरती आहे. मी राजा आहे ना, ज्या वेळेला मी यांचा स्वीकार करेन आणि राजाच्या पत्नी म्हणून यांना एक स्थान मिळेल, त्यावेळेला समाज त्यांच्याकडे आदरानेच बघेल.
त्यांना समाजात स्थान प्राप्त होईल. मी स्वीकार केला पाहिजे आणि मग समाजाला ही जाणीव होईल की त्यात त्यांची काही चूक नव्हती, आम्ही त्यांचा स्वीकार केला पाहिजे. हा बदल युगात, दोन युगांमधला हा बदल आहे, लक्षात घ्या. दोन घटनांमधला बदल आहे. त्यामुळे जो विषय झाला, जो स्वीकार झाला, तो त्याच्यासाठी आहे. कृष्णाने त्यांचा स्वीकार केला. काय कमी राहिलं त्यांना? काही नाही, सगळ्यांचं कल्याण झालं. पण त्याच ठिकाणी पुन्हा साधर्म्य. कर्णाचा ज्या वेळेला वध केला गेला त्यावेळेला दयामाया दाखवली नाही. प्रसंगात आपल्याला सर्व श्रुत आहे. झालं काय? काही नाही. त्या रथाचं चाक जे होतं ते अडकलं. अडकल्यानंतर आता कर्ण म्हणायला लागला, असं कसं तू? माझ्या आता शस्त्र नाही, मी रथातनं खाली उतरलोय, मी चाक उचलायचा प्रयत्न करतोय, हे धर्माने वागणं नव्हे. त्या ठिकाणी कृष्ण कर्णाला सुनावतो, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. खूप सुंदर विचार आहे. का ते सांगतो. एक व्यावहारिक मुद्दा लक्षात घ्या, किंवा नियमांच्या बाबतीमध्ये जो विचार झाला होता तो लक्षात घ्या. कुठेतरी दरोडा पडलेला आहे, चालू आहे, सशस्त्र दरोडा आहे. काय आहे? सशस्त्र दरोडा आहे. पोलीस तिथे पोहोचले, NSG कमांडो वगैरे घ्या, सगळे तिथे पोहोचले. मग आता झालं काय? ते आतमध्ये आहेत, काही जणांना त्यांनी बंदी म्हणून ठेवलेलं आहे, हॉस्टेज सिच्युएशन. बाहेर पोलीस आहेत. शेवटी झालं, हे पोलीस आतमध्ये गेले. जे कोणी ते दरोडा टाकणारे आहेत आतमध्ये आहेत. एकेकाला मारलं. त्यातील काही जणांनी शस्त्र खाली टाकली, दरोडा टाकणारे त्यांनी. आता त्यांना मारता येतं का नाही येत? मारायचं की नाही मला सांगा ना. तुम्ही आहात त्या ठिकाणी, तुमच्या समोर दिसतंय 2 सेकंदांपूर्वी त्याच्या हातात शस्त्र होतं आणि ते शस्त्र निरपराध मनुष्यावरती तोललेलं होतं, त्याच्या दिशेने नेम धरलेला होता. आणि त्याला कळलं की आता आपलं काही झालं तरी आता आपण मरणार, म्हणून त्याने शस्त्र हातात खाली टाकलं आणि शरण आला. मारता येतं का नाही येत? नाही येत. शरण आल्यावरती त्याच्यावरती गोळी चालवता येत नाही, पण चालवणं योग्य आहे की नाही ते मला सांगा. तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, हे त्यावेळेला खरं ठरतं. आता मी इथे अजून थोडं सूक्ष्म जाणार आहे, पण घटनेचा विचार करू. कृष्ण काय काय सांगतो, महाभारतातलं वर्णन आलं ते सांगतोय. कर्णा, तू मला धर्म सांगतोयस, खूप छान वाटतंय रे, पण मला सांग, ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला हा धर्म तुझा कुठे गेला होता सांग. असो दे, ज्या वेळेला त्या सभेमध्ये युधिष्ठिराला छल आणि कपटामध्ये द्यूतामध्ये हरवलं जात होतं, त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? तू मला धर्म सांगतोस ना. वनवासामध्ये 13 वर्ष गेल्यानंतर 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, त्यानंतर आम्ही तुम्हाला राज्य परत देऊ हे सांगितलं असताना देखील त्यांना राज्य परत दिलं गेलं नाही पांडवांना. हा त्यांच्या बरोबर अधर्म झाला. त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? कर्णाच्या अपराधांचा पाढा वाचायला गेलं तर खूप मोठा आहे.
महाभारत उघडून पहा, कादंबऱ्यांमधनं भेटलेला कर्ण आणि महाभारतातला कर्ण फार मोठी तफावत आहे. कर्ण, तू मला सांग की त्या दुर्योधनाच्या सूचनेवरून त्या भीमाला ज्या वेळेला विषमिश्रित अन्न खायला दिलं गेलं, त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता रे? त्या लाक्षा भवनामध्ये ज्या वेळेला त्या पांडवांच्या त्या घराला ती आग लावली गेली, तुला माहित होतं, त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला? त्या द्रौपदीचा तू उपहास केलास त्या सभेमध्ये, त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे कर्णा, धर्म तुला सांगायचा अधिकार नाही. आणि त्याहूनही पुढे जाऊन आता ही जी परिस्थिती झाली आहे प्राप्त, ती तुला तुझ्याच कर्मांनी प्राप्त झाली आहे, तुझ्या शापामुळे प्राप्त झाली आहे. तुला धर्म सांगण्याचा अधिकार नाही, तुला मरायचंच आहे. हा, हे असं झालं नसतं तर कर्ण मेलाच नसता असं आहे का? नाही. केवळ हे एक निमित्त झालं. पण यातनं भगवंतांनी काय दाखवून दिलं? भगवंतांनी या प्रसंगातनं दोन्ही अवतारांमध्ये, रामावतार असेल नाहीतर कृष्णावतार असेल, दोन्ही अवतारांमध्ये हे दाखवून दिलं, ज्या धर्माच्या आश्रयाने अधर्म जिवंत राहतो तो धर्म अधर्मासमान होतो. पण हे करत असताना मर्यादा ही अत्यंत काळजीपूर्वक सांभाळायची असते. कारण अधर्माच्या नाशासाठी जिथे धर्माचे हात थकतात, त्यावेळेला हाती घेतलेला अधर्म हा धर्म नसतो, पण तो स्वीकारलेला आपद्धर्म असतो. तो नित्याचा होत नाही. एक्स्ट्रीम रेअर एक्सेप्शनल केस. का? एक सुंदर वाक्य आहे आणि विचार आहे. अधर्माचा नाश करत असताना मी मूर्तिमंत अधर्म होता कामा नये. लक्षात घ्या, अधर्माचा नाश करत असताना मी मूर्तिमंत अधर्म होता कामा नये. कृष्णाने ते पाळलं. पहा, कधी त्याने, आपण ज्या ज्या ठिकाणी कृष्णाच्या चरित्रामध्ये आक्षेप घेतो किंवा रामाच्या चरित्रामध्ये देखील आपल्याला जिथे जिथे आक्षेप वाटतात तिथे विचार करा आणि मग लक्षात येईल. खरंच विचार करा, प्रामाणिक विचार करा. मग लक्षात येईल की अरे चूक आपली आहे. प्रत्यक्षात यांच्यावरती आपण आक्षेप घेतोय, इथेच आपली चूक आहे. कारण या दोघांच्याही चरित्रामध्ये किंवा चरित्रावर ज्या ठिकाणी संतांनी आक्षेप घेतला नाही, तिकडे आमची काय प्राज्ञा आहे की आम्ही आक्षेप घ्यावा? काय आम्हाला अधिक कळतं धर्म काय आणि अधर्म काय, योग्य काय आणि अयोग्य काय? पण हेच आहे, या दोन्ही चरित्रांमध्ये जे काही सांगितलं गेलं, जो काही विचार आला, तो हाच आहे. धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतस्य पंथः. धर्माचं जे तत्व आहे ते निहितं गुहायां, अत्यंत सूक्ष्म आहे आणि गूढ आहे. कृष्णाने, पुन्हा मी मागे येतो कारण सुरुवातीला आपण त्या विषयाचा प्रारंभ केला होता, म्हणून धर्माचं रक्षण व्हावं म्हणून केवळ कौरवांचा नाश केला, केवळ राक्षसांनाच मारलं असं नव्हे.
आपण त्यांना अवतार म्हणतो ना. आपण एक विचार मांडला की सामान्य मनुष्य म्हणून ते कसे वागले, सगळं सहन केलं, पण सामर्थ्य आहे, अवतार आहेत, सर्व गुणांसह सगळ्या कलांसह अवतार घेतलाय, हे सगळं मान्य केलं, तर अभिमन्यूला वाचवता आलं नसतं, द्रौपदीच्या पुत्रांना वाचवता आलं नसतं, पण ते केलं नाही. शेवटी एक परीक्षित जिवंत राहिला. शेवटी अर्जुनाचं जे बल आहे ते देखील हिरावून घेतलं. स्वतःच्या मृत्यूचा स्वीकार केला, कारण त्यांना माहितीये मागे कर्माचं कोणतंही ओझं ठेवायचं नाही. म्हणून काय केलं, आपला मृत्यू देखील वालीचा वध करत असताना मागून मारावं लागलं ना, ठीक आहे, अपराध झालाय ना, कर्मदृष्टीने आहे, कर्मसिद्धांताच्या दृष्टीने आहे, मग त्याचा कर्मफलाचा स्वीकार करायचा. म्हणून बसले असताना पायाला ते मृगशावक आहे, म्हणजेच हरणाचं तोंड आहे असं वाटून त्या पारध्याने बाण मारला. अरे, जिथे अनेक अस्त्रशस्त्र सहन केली तिथे पारध्याच्या एका बाणाने मृत्यू होऊ शकतो का? पण नाही, कारण त्याचा फाळ होता तो शापातला होता. जास्त संक्षेपाने कथा सांगतो. तिथे त्या मुनींचा उपहास केला गेला, त्यांची चेष्टा केली गेली, म्हणून सांगितलं जे तुम्ही दाखवताय ते मुसळ पोटामध्ये लपवलं, गरोदर स्त्रीचं रूप घेतलं. गरोदर स्त्रीचं रूप घेतल्यानंतर गरोदर आणि त्या मुनींसमोर गेले, नमस्कार केला. मुनींना कळलं, त्यांनी सांगितलं जे ह्याच्या पोटातनं जन्माला येईल त्याने तुमच्या कुळाचा नाश होईल. मुसळ लपवलेलं होतं. मुसळ ते लाकूड होतं, त्या लाकडाला खालती लोखंडाचा एक पट्टी, म्हणजे लोखंडाचा एक भाग असतो की ते नीट काढता यावं म्हणून. मग ते लोखंडाचा जो तुकडा होता त्याचं ते चूर्ण केलं आणि तो लोखंडाचा तुकडा समुद्रात फेकला गेला. ते जे मुसळ होतं त्याचं चूर्ण केलं गेलं, ते टाकलं, त्याचं गवत झालं, ते उत्पन्न झालं, त्याने सगळे यादव मेले. तो जो लोखंडाचा तुकडा होता तो माशाने गिळला, तो मासा एका कोळ्याने पकडला, त्या कोळ्याला तो लोखंडाचा तुकडा सापडला, तो त्याने एका पारध्याला दिला, पारध्याने त्याचं बाण बनवला आणि त्या बाणाचा जो फाळ होता तो त्या पायामध्ये लागला आणि मृत्यू झाला. स्वीकार केला, कर्मफळानं स्वीकार केला. आपल्या कुळाचा संहार पाहिला. कुठेही माझा मुलगा आहे, जाऊ दे, हो, सोडून द्या, शिष्टाई करायला भगवंत गेले नाहीत. ज्या ठिकाणी म्हणजे युद्धाचं वर्णन आलं, यादव एकमेकांशी युद्ध करून गेले, स्वतः हातात युद्ध घ्यावं लागलं. जे आपलेच आहेत, आपल्या कुटुंबातले आहेत, त्यांच्या विरुद्ध युद्ध करावं लागलं. रामाच्या चरित्रात रामाने तसं केलं असतं का? ती वेळच येऊ दिली नसती रामाने. कृष्णाने या सगळ्याचा स्वीकार केला का? कारण समाजातील ज्या विघातक वृत्ती आहेत त्या सगळ्याचा नाश झाला पाहिजे. मग त्या माझ्या परिवारातील असतील ना तर कुठल्याही असतील. कृष्णाने ही व्यवस्था केली. माझ्या कुळामध्ये उत्पन्न झालेले हे जे माझे वंशज आहेत ते उन्मत्त झाले तर त्यांच्या नाशासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा एकच जो धर्मज्ञ आणि माझा भक्त आहे तो राहू दे, तो परीक्षित राहिला. फार कशाला, समाजाच्या कल्याणासाठी काय, इथे फार विस्तार करता येणार नाही पुन्हा ह्याचा, पण तो खूप गोड विषय. संपूर्ण महाभारत झाल्यानंतर, म्हणजे महाभारत म्हणजे ते युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर गेला तर भगवंत ध्यानाला बसले होते. युधिष्ठिराने विचारलं, भगवंता तुम्ही कोणाचं ध्यान करता? भगवंत म्हणतात मी भीष्मांचं ध्यान करतोय. का? अरे त्यांच्यासारखा ज्ञानी या जगामध्ये नाही रे, जा त्यांच्याकडनं जाऊन शिकून घे. का? हे सगळं का झालं? कारण संपूर्ण युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिराला मोह झाला, दुःख झालं की अरे मी माझ्याच बांधवांना मारलं. तो रडायला लागला, कोणाचंच ऐकेना. भगवंतांना माहिती होतं भीष्मांचं ऐकणार आहे. मग त्या भीष्मांचं कौतुक भगवंतांनी केलंय, महाभारतामध्ये वाचण्यासारखं आहे. शरतल्पगतो भीष्म शाम्यन्यहुताशनः
मान ध्याति पुरुषो व्याघ्र तस्मै मे निर्गतम तस्मिन मे निर्गतम मनः. माझं मन त्याच्या ठिकाणी गेलंय, मी त्याचं ध्यान करतोय. जो शरशय्येवरती अजूनही त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती पडलेला आहे, तो माझं ध्यान करतोय. आता आपल्या कर्मांनी कर्मभिस्वेर दिवंगते भविष्यति मही पार्थ नष्टचंद्रेव शर्वरी. ज्या वेळेला ते आपल्या प्राणांचा त्याग करतील, त्यावेळेला एक ज्ञान तेजाचा अस्त होणारे आणि चंद्रहीन पृथ्वी, म्हणजे चंद्रहीन रात्र असते तशी पृथ्वी होणारे, जा त्यांच्याकडनं शिकून घे. हे सगळं माहिती आहे. पण हे माहित असताना युद्धामध्ये भीष्मांचा वध व्हावा म्हणून सगळ्या उपाययोजना कृष्णाने केल्या. अश्वत्थामा हतो हतः नरो वा कुंजरो वेती. लावलं ना युधिष्ठिराला बोलायला. का? ज्या धर्माला तू चिकटून आहेस, ज्या सत्याला तू चिकटून आहेस युधिष्ठिरा, त्याने अनेकांचं अकल्याण होणार आहे, हे तुला कळत नाही का? त्यामुळे तसा विचार केला, म्हणजे एक या दृष्टीने विचार केला तर दोन्ही अवतारांमध्ये आपल्याला दिसून येतं, एके ठिकाणी कुटुंब प्रधानता आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाला कुटुंब म्हणून जोडलं गेलं, आणि एके ठिकाणी समाज प्रधानता आहे जिथे आपल्याच कुटुंबामध्ये जर कोणी विघातक असेल तर त्याचा नाश करण्यास मागे पुढे पाहिलं गेलं. मी अगदी संकुचित त्रोटक बोलतोय कारण आपल्याकडे अजून विस्तार करायला वेळ नाहीये. पण लक्षात घ्या, यातील गांभीर्य लक्षात घ्या. सोपं नाहीये हे. चरित्राचा विचार करताना मनुष्य स्वभावाला अनुसरून आणि आपल्या विवेकाला, आपल्या बुद्धीच्या व्यापकतेला अनुसरून काही ठिकाणी त्रुटी दिसणं, काही ठिकाणी संदेह निर्माण होणं स्वाभाविक आहे. तो संदेह निर्माण झाला तर मग काय करा? काही नाही. काय करायचं? तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक वाक्य आलंय, त्याच्यामध्ये म्हटलं, यान्यस्माकगम सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि. शिक्षावल्ली कसं करा, आचरण काय करा, मातृदेवो भव पितृदेवो भव, सगळं करा, चांगलं वागा. पण हे सगळं करत असताना आमचं जे आचरण आहे त्याच्याकडे पाहत असताना जर काही संदेहजनक, संदेहात्मक, संशयात्मक असं वाटलं तर त्याचं अनुकरण करू नका. जे तुम्हाला पटतंय त्याचंच अनुकरण करा, कारण कृतीचं अनुकरण असतं आणि विचारांचं अनुसरण असतं. जोपर्यंत विचार पटत नाहीत तोपर्यंत त्या विचाराने प्रवृत्त झालेल्या कृतीचं अनुकरण करणं योग्य नव्हे. तुम्हाला आता कळत नाहीये ना हे योग्य का योग्य, मग ठीक आहे, आता करू नका. ज्या वेळेला ते कळेल त्यावेळेला ते तुमच्याकडनं आपसूक होईल. त्याचं कारण असं आहे, ही एवढी चर्चा आपण म्हणजे डोक्याचे केस पिकेपर्यंतची ही चर्चा आहे. पण ही करत असताना शेवटी आपल्याला एका गोष्टीचा स्वीकार करावा लागतो, एवढा विचार आपण रोज करत नाही. आणि शेवटी मनुष्य हा कृतीप्रधान आहे. हो, कारण माकडाचंच इव्होल्युशन झालं आपण म्हणतो ना. आपण अनुकरणशील आहोत, अनुसरणशील नाही. आम्हाला आमचा स्वार्थच कळतो. आम्हाला जे चांगलं आहे ना तसंच आम्ही वागणार. ते कथा सांगतात, काही नाही, गेला मनुष्य रामेश्वरला गेला. रामेश्वरला गेल्यानंतर आता काय करायचं, तर ते कुंडांमधनं स्नान करावं लागतं. ते तीर्थ, ते म्हणजे बाहेर तो समुद्र आहे, त्या समुद्राचं पाणी घेऊन मग आज जाऊन तो अभिषेक करावा लागतो. म्हणून तो आता गेला समुद्रावरती स्नानाला, कारण त्या समुद्रावरचं पहिलं कुंड आहे, तिथे स्नान करायचं. गेल्यावरती आता झालं काय, स्नान करायचं तर हातामध्ये तो गडू आहे, तांबे आहे.
ठेवायचा कुठे? कारण ठेवला आणि कोणी उचलून नेला तर? पण त्याने काही नाही, वाळूमध्येच खड्डा खणला, त्याच्यामध्ये तो तांब्या ठेवला आणि आता ती जागा कळावी म्हणून त्या ठिकाणी एक वाळूचं लिंग केलं. गेला आतमध्ये, केलं, स्नान केलं, आला परत आतमध्ये जाऊन स्नान केल्यानंतर बाहेर आला. बाहेर येऊन बघतो तर अनेक लिंग तिकडे होती, अनेक पिंडी होत्या. कारण झालं असं होतं, तो स्नानाला गेल्यानंतर मागून 10-12 जण आले आणि त्यांनी पाहिलं की तिथे वाळूचं लिंग ह्याने काहीतरी केलं आणि स्नानासाठी गेला. म्हणजे इकडली प्रथा अशीच आहे की वाळूचं इथे लिंग करायचं, मग स्नानासाठी जायचं, मग त्या वाळूच्या लिंगावरती अभिषेक करून आतमध्ये अभिषेक करायचा, असं काहीतरी असणार. त्यामुळे आता त्यांनी लिंग निर्माण केली, याला ओळखता येईना आपलं लिंग कुठलं. आणि आता ते वाळूचं लिंग आता आपण तोडायचं म्हटलं तर कसं करणार? मग त्याने शोक केला. गतानुगतिको लोका न लोका पारमार्थिका सेतौ सैकतलिंगेन किंवा मृत वालुकालिंग मात्रेन गतम मे ताम्रभाजनम. लोक कृती करताना, अनुकरण करत असताना मागे पुढे पाहत नाहीत, त्याच्या मागची भूमिका काय आहे याचा विचार करत नाहीत. या मनुष्याच्या स्वभावामुळे माझं तांब्याचं भांड गेलं रे गेलं. तसंच कृतींचं, कर्माचं अनुकरण करत असताना आमचा धर्म गेला रे गेला असं म्हणायला लागू नये. आणि ते जर का व्हायचं नसेल, तो धर्म आपल्याला कळायचा असेल, तर या उघड्या डोळ्यांनी राम आणि कृष्ण यांच्या चरित्राकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. का? कारण दोन्ही चरित्रांचं, दोन्ही अवतारांचं प्रयोजन एकच आहे. धर्माचं रक्षण झालं पाहिजे. आणि धर्म आपण काय पाहिला? काही नाही. ज्याने समाजातील प्रत्येक घटकाचं कल्याण होतं आणि ते कल्याण होत असताना प्रत्येक घटक स्वतः त्रास सहन करण्यास सक्षम असतो, तो धर्म आहे. तो कुठनं शिकायचा? काही नाही. राम कृष्ण यांच्या चरित्राकडे पहा. असा हा त्यांच्या चरित्राचा विचार माझ्या बुद्धीला अनुसरून जसा जमला तसा समोर मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर तो माझ्या बुद्धीच्या मर्यादेचा दोष आहे, तो माझा दोष आहे. आणि यातून जे काही चांगलं सांगितलं गेलं, ती सगळी माझ्यावरती असलेली गुरुपरंपरेची कृपा आहे. ते सगळं त्यांचं आहे. त्यामुळे तदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये असं म्हणून माझ्या वाणीला विराम देतो. तुम्ही शांतपणे हे सगळं चिंतन ऐकलं त्याबद्दल तुम्हालाही नमस्कार करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.